हील विथ सोनालीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आपल्या आरोग्याशी संबंधित एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, व्हिटॅमिन B12ची कमतरता. असं होतं का कधी की खूप थकल्यासारखं वाटतं किंवा डोक्यात सतत गोंधळ उडाल्यासारखं वाटतं? अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो, पण यामागे व्हिटॅमिन B12ची कमतरता असू शकते. आणि ही समस्या वाटते तितकी छोटी नाहीये. भारतात असं दिसून आलंय की जवळजवळ 47% लोकसंख्या म्हणजे जवळपास अर्धी लोकसंख्या या कमतरतेचा सामना करत आहे. विचार करा, केवढा मोठा आकडा आहे हा. तर हे व्हिटॅमिन B12 आहे तरी काय? हे एक असं आवश्यक पोषक तत्व आहे जे आपलं शरीर स्वतः बनवू शकत नाही. म्हणजे ते आपल्याला पूर्णपणे आपल्या आहारातून किंवा गरज पडल्यास सप्लिमेंट्समधूनच मिळवावं लागतं. ठीक आहे. तर आता आपण पाहूया की आपलं शरीर आपल्याला काय चेतावणी देतं. कोणती आहेत ती शारीरिक लक्षणं? सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात सामान्य लक्षण आहे सततचा थकवा. म्हणजे चांगली 8 तासांची झोप घेऊन उठल्यावरही जर एकदम मरगळल्यासारखं अशक्त वाटत असेल ना, तर हे एक महत्वाचं चिन्ह असू शकतं. आणि असं का होतं? यामागे एक साधं विज्ञान आहे. व्हिटॅमिन B12 आपल्या लाल रक्तपेशी बनवण्यासाठी खूप गरजेचं असतं. आणि जेव्हा B12 कमी होतं तेव्हा ह्या पेशी नीट बनत नाहीत, ज्यामुळे आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि परिणाम तोच, कमालीचा थकवा आणि अशक्तपणा. आता दुसरं लक्षण, हातापायांना मुंग्या येणं किंवा ते बधीर झाल्यासारखे वाटणं, जणू काही आतून कोणीतरी टाचण्या टोचतंय अशी विचित्र भावना होते. हे लक्षण तर अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण याचा थेट संबंध आपल्या नर्व्हस सिस्टमशी म्हणजे मज्जासंस्थेशी आहे. B12 आपल्या नसांच्या संरक्षणासाठी खूप आवश्यक असतं आणि जेव्हा ते कमी होतं तेव्हा नसांचं संरक्षक कवच खराब होऊ लागतं आणि त्यामुळेच या अशा विचित्र संवेदना जाणवतात. तिसरं चिन्ह आहे त्वचेच्या रंगात होणारा बदल. त्वचा थोडी फिकट किंवा पिवळसर दिसू शकते. यामागचं कारणही इंटरेस्टिंग आहे. B12 कमी असेल तर नवीन लाल रक्तपेशी बनण्याचा वेग कमी होतो आणि ज्या जुन्या पेशी असतात त्या कमजोर होऊन तुटायला लागतात. या तुटलेल्या पेशींमधून बिलिरुबिन नावाचा एक पिवळा पदार्थ बाहेर पडतो आणि हाच पदार्थ जेव्हा शरीरात वाढतो तेव्हा आपली त्वचा पिवळसर दिसू लागते. बरं, ही तर झाली शारीरिक लक्षणं. पण व्हिटॅमिन B12च्या कमतरतेचा परिणाम फक्त शरीरावरच नाही तर आपल्या मनावर आणि मेंदूवरही होतो. चला ते पाहूया. चौथं महत्वाचं लक्षण म्हणजे ब्रेन फॉग. म्हणजे काय तर लक्ष लागत नाही, छोट्या छोट्या गोष्टी विसरायला होतात, सतत एक गोंधळल्यासारखी अवस्था असते, यालाच ब्रेन फॉग म्हणतात. जर असं सतत होत असेल तर हे B12च्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. आणि पाचवं लक्षण, मूडमध्ये होणारे बदल. म्हणजे विनाकारण चिडचिड होणं, चिंता वाटणं किंवा उदास वाटणं. यामागेही एक कारण आहे. व्हिटॅमिन B12 आपल्या मेंदूमध्ये मूड चांगला ठेवणारे जे केमिकल्स असतात ते बनवण्यात मदत करतं. आणि जेव्हा B12 कमी होतं तेव्हा या केमिकल्सचं संतुलन बिघडतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या मूडवर होतो. ठीक आहे, तर आता आपण ह्या सगळ्या लक्षणांबद्दल बोललो, पण घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आता आपण पाहूया की हे B12 आपण पुन्हा कसं मिळवू शकतो, तेही काही सोप्या आहारातील बदलांमधून. B12ची पातळी चांगली ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आपला आहार. जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी मांस, मासे, अंडी हे उत्तम स्रोत आहेत. आणि शाकाहारी लोकांसाठी दूध आणि दुधाचे पदार्थ म्हणजे दही, पनीर हे खूप महत्त्वाचे आहेत. त्याशिवाय आजकाल बाजारात फोर्टिफाईड तृणधान्यसुद्धा मिळतात, ज्यात वेगळ्याने B12 टाकलेलं असतं. आणि बघा, आहार किती फरक पाडू शकतो याचं हे एक छोटंसं उदाहरण आहे. फक्त 2 उकडलेली अंडी, यातून आपल्या दिवसभराच्या गरजेपैकी जवळपास 50% B12 मिळू शकतं. किती सोपं आहे नाही का? आता एक मस्त नैसर्गिक उपाय पाहूया. B12 वाढवणारा एक खास शेक बनवायला एकदम सोपं आहे. काय करायचं? 1 ग्लास दूध घ्या, त्यात 2 चिरलेले खजूर, 5 भिजवून सोललेले बदाम आणि अगदी चिमूटभर केशर टाका. हे सगळं मिक्सरमध्ये घालून मस्त गुळगुळीत होईपर्यंत फिरवा. तुमचा पौष्टिक शेक तयार. बरं, आहार तर झाला, पण आता आपण आपल्या निरोगीपणाच्या मार्गावर पुढचं पाऊल टाकूया. म्हणजे कोणाला जास्त धोका आहे आणि आपण पुढे काय करायला हवं हे समजून घेऊया.
काही लोकांना B12चा कमतरतेचा धोका इतरांपेक्षा थोडा जास्त असतो, जसं की जे पूर्णपणे शाकाहारी किंवा वीगन आहेत, ज्यांचं वय 50च्या पुढे आहे आणि ज्यांना आतड्यांशी संबंधित काही आजार आहेत, या लोकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. आणि ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण काय खातो यापेक्षा आपलं शरीर त्यातून काय शोषून घेतं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे आपलं आतड्यांचं आरोग्य चांगलं असेल तरच खाल्लेलं B12 शरीराला मिळेल. तर मग आता पुढे काय करायचं? एक सोपी ॲक्शन प्लॅन आहे. पहिलं, जाणवणाऱ्या लक्षणांची नोंद करा. दुसरं, आपला आहार तपासा. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि चौथा म्हणजे एक साधी रक्त तपासणी करून घ्या, ज्यामुळे सगळं चित्र स्पष्ट होईल. तर मग विचार करा, कदाचित आपल्या B12ची पातळी व्यवस्थित करणं हीच पुन्हा उत्साही आणि निरोगी वाटण्याची गुरुकिल्ली असू शकते का? यावर नक्की विचार करा. आणि हो, लक्षणं जाणवत असतील तर डॉक्टरांना भेटायला विसरू नका. हील विथ सोनाली पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.